नमस्कार, मी प्रियांका सिंह. दिव्य भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या काही विशेष बातम्या. राज्याच्या पाणी पुरवठा व्यवस्थेचा कणा असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचा लढा पुन्हा एकदा पेटलाय. माननीय मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी स्वतः इतिवृत्त काढून दिले असतानाही मजिप्राच्या प्रलंबित प्रश्नांवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याने पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. समितीची 2 ठळक मागणी आहेत. पहिली, 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झालाच पाहिजे. आणि दुसरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कायमस्वरूपी लेखाशीर्ष मिळालेच पाहिजे. पाहूयात या संदर्भातील सविस्तर बातमी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा जो अविभाज्य घटक आहे, राज्यातील जनतेला पाणी पुरवठा करणारे कर्मचारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील पाणी पुरवठा योजना तयार होतात. अशा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचारी अधिकारी जे सेवानिवृत्त झालेले आहे आणि जे कार्यरत आहे ते या ठिकाणी आज जमलेले आहे. मी गजानन गटलेवार या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा संघर्ष कृती समितीचा सरचिटणीस आहे. आमचे अध्यक्ष आदरणीय अरुणजी निर्भोने, आमचे नेते आदरणीय अभिमन्यूजी डोळसे, अनिलजी तळेले, दशरथजी पिंपरे, निशिकांतजी ठोंबरे, आमचे सोनोने साहेब, असे सर्व आमचे म्हात्रे साहेब, हे सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सर्व शासनाचे नियम लागू आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 23/3/2017 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सर्व शासकीय नियम लागू असल्याने आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आर्थिक स्थिती डबघाई झाल्यामुळे वेतन आणि सेवानिवृत्ती वेतनाची जबाबदारी घेतली आणि तेव्हापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. हे सर्व सुरळीत सुरू असताना मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील वित्त संचालक यांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागासोबत आणि पाणी पुरवठा स्वच्छता विभागासोबत एक मार्गदर्शनपर मागितलेल्या पत्रामध्ये त्यांनी त्या मार्गदर्शन आलेल्या पत्राचा चुकीचा अर्थ काढून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना 1982चे पेन्शन रूल्स रेग्युलेशन लागू नाही अशा प्रकारचा एक अतर्क काढून, त्या पत्राचा अर्थ काढून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करण्याची कार्यालयीन टिप्पणी या खात्याचे सर्व सदस्य सचिव यांच्याकडे टाकली आणि तेव्हापासून हा सर्व गोंधळ निर्माण झाला. डिसेंबर 2025 पासून तर आतापर्यंत जे आमचे जवळपास 200-250 कर्मचारी सेवानिवृत्त झाले, अनेक कर्मचारी मृत्यू झाले, त्यांना सेवानिवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन मिळालेलं नाही आणि कुठल्याही वेळा या कर्मचाऱ्यांची 14,000-15,000 कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करण्याची धमकी या वित्त संचालकांनी दिल्यामुळं आज आम्हाला नाईलाजाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज 80 वर्षाचे सेवानिवृत्त कर्मचारी या ठिकाणी धरणे आंदोलनावर बसलेले आहे. हे आमचा आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे आणि यावर जर शासनाने या 2 अधिकाऱ्यांना निलंबित केलं नाही आणि आमच्या पेन्शनमधला जर संभ्रम निर्माण केला नाही तर आम्हाला या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घेऊन बेमुदत आंदोलन करावं लागेल, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो.